या गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आपटी गावातील आलेली आहे. माझं 10वीचं शिक्षण विष्णू शिकोरी सातव हायस्कूल वाघोली इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर 12वीचं शिक्षण माझं विष्णू शिकोरी ज्युनियर कॉलेज वाघोलीला झालं आणि माझं BA पॉलिटिक्स झाले ग्रॅज्युएशन तर ते पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. पुणे विद्यापीठातून. कॉलेज कोणतं होतं? एक्सटर्नल केलेलं. एक्सटर्नल केलेले. बरं. तुम्ही रेग्युलर कॉलेजमध्ये न जाता एक्सटर्नल करण्याचा निर्णय काय केला? MPSCमुळेच. मी 12वीपर्यंत मी सायन्स केलं. त्याच्यानंतर मला ह्याबद्दल माहिती मिळाली स्पर्धा परीक्षेबद्दल. मग मी ठरवलं की जर बाकीचं केलं तर BA ला काही सब्जेक्ट कॉमन आहेत की जे MPSCच्या अभ्यासक्रमात सेम आहे. त्याच्यामुळे मी BA चं कोणते कोणते विषय तसे बघले? पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे. मग तुम्हाला वाटतं की तुमच्या ह्या डिसिजनचा तुम्हाला फायदा झाला? हो झाला. बरं. पॉलिटिक्स म्हणजे काय असतं बरं? पॉलिटिक्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण सोप्या भाषेत? राजकीय विचारांनी आपण जे काही करतो ते म्हणजे पॉलिटिक्स. म्हणजे राजकीय सत्ता किंवा जे राजकीय धोरण किंवा सिद्धांत वगैरे असतं ते. बरं. तुम्ही पॉलिटिकल थिंकर्सचा अभ्यास केला असेल, तुमच्या सिलेबसमध्ये असतील वेगवेगळे. हो. कोण कोण होते सिलेबसला? कार्ल मार्क्स होते. अजून आठवत नाहीये. बरं. एखादे भारतीय? आपले रानडे असतील, महात्मा गांधी. रानडे कोणते? पूर्ण नाव सांगा बरं त्यांचं. महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे. त्यांचं काय बरं योगदान आहे, हे सांगता येईल का तुम्हाला? राजकीय चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपलं त्यांचं प्रोफेशन काय होतं? प्रोफेशन ते नोकरी करत होते का? ते न्यायाधीश होते. न्यायाधीश होते. बरं. अजून काय योगदान आहे त्यांचं? राजकीय चळवळीमध्येच आहे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बरं. तुमचं जे गाव आहे आपटी, त्याची लोकसंख्या किती आहे? आता 21,000च्या आसपास आहे. 2100. आणि शिरूर पासूनचं अंतर किती आहे आपटी गावाचं? प्रॉपर शिरूर पासून का? तालुक्याचं जे मुख्यालय आहे पासून 30-35 किलोमीटर असेल. 30 की 35? एक्झॅक्ट माहित नाही पण 35 असेल. बरं. मग तुम्ही वाघोलीला शिक्षणाकरता कसं काय होतात? ऍक्च्युली मी आपटीवरून आम्हाला शिक्षणाला इकडे कॉलेज जवळ येतं वाघोलीच्या, त्यामुळे तुम्ही तिकडे होतो. हो. बरं. म्हणजे तुम्हाला पुणे शहरातला पण अनुभव आहे. हो. पुणे शहरामध्ये काय काय समस्या आहेत बरं? ओव्हरऑल येस. आता मध्येच मी एक न्यूज ऐकली की सध्या पाण्याचं हे खूप दुर्भाग्य आहे. काही ठिकाणी पाण्याचं कमी वेळा सोडतात किंवा पाण्याचं कमी हे आहे. त्याच्यानंतर महिलांच्या पण समस्या आहेत, ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्या पण समस्या आहेत. त्यांना त्यांच्या फॅमिलीला वगैरे वेळ देता येत नाही. आणि ज्या महिला वर्किंग नाहीयेत, बाहेर ज्या काम करत नाहीत, घरात काम करतात, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत का? त्या एकतर शिक्षणापासून वंचित आहेत किंवा म्हणजे शहरात जरी राहत असलं तरी त्यांचं शिक्षण त्या प्रमाणात झालेलं नसतं. त्याच्यानंतर त्यांना बाकीच्या घडामोडींबद्दल जास्त माहिती नसते. शिक्षण सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना असा एखादा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो का, की जो नोकरी करणारी असू दे बाहेर किंवा घरात काम करणारी स्त्री असू दे तिला फेस करावा लागतो, असं काही कॉमन प्रॉब्लेम आहे का? हो. आता महिलांच्या अत्याचार खूप वाढत होते, त्यामुळे ते दोन्ही बाबतीत बोलले तर ते आहे. ते म्हणजे बाहेर गेलं तरी पण अत्याचार होत असते आणि काही महिलांना अजून एक घरात सुद्धा त्यांचं छळ वगैरे केला जातो. तुम्ही MSCIT केलेली आहे का? MSCIT काय आहे MSCIT लॉंग फॉर्म काय? महाराष्ट्र स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बरं. IPC आणि CRPC मध्ये काय फरक आहे? IPC हा शिक्षा आणि गुन्ह्यांसंदर्भात आहे आणि CRPC आपले तपास या बाबतीत. ओके. कधी IPC लागू झाला होता? CRPC कधी लागू झाला? 1860चा ऍक्ट आहे IPC, तो 1865 ला लागू झाला. आणि CRPC? CRPC 1973चा 74 1 एप्रिल 1974 ला लागू झाला. बरं. FIR या शब्दाबद्दल ऐकलंय तुम्ही? हो. काय असतं? फर्स्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्यावेळेस दखलपात्र गुन्हा होतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण जे नोंद करतात पोलीस, अच्छा. त्याला
काय असतो फरक दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यामध्ये? दखलपात्र म्हणजे असा गुन्हा की ज्या बाबतीत आपण वॉरंट शिवाय अटक करू शकतो असा आहे. आणि अदखलपात्र म्हणजे त्याला न्यायालयाकडनं आपल्याला संमती किंवा वॉरंटची गरज असते. अच्छा. तुम्ही IB आणि रॉ या संस्थांबद्दल ऐकलंय? हो. काय त्यांच्या कामामधला फरक आहे? इंटेलिजन्स ब्युरो त्याचं म्हणजे आपले जे गुन्हे घडतात देश पातळीवर तर त्याबाबत IB तपास यंत्रणा हे करते. आणि रॉ हा आपल्या म्हणजे आपल्या देशाविरुद्धचे शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्या ज्या घडामोडी त्यांचे जे प्लॅन्स आहेत त्याबाबत तपास करते. बरं, महाराष्ट्र पोलीसची अशी काही यंत्रणा आहे का त्यांच्या कामाशी साधर्म्य? आपले गुन्हे अन्वेषण विभाग CID? हो. सायबर क्राईम काय असतात? सायबर क्राईम म्हणजे सायबर म्हणजे की एखाद्याला सोशल मीडियाच्या थ्रू किंवा कम्प्युटर थ्रू एखाद्याला धमकावणं किंवा नाही का शिव्या वगैरे देणं किंवा महिलांच्या बाबतीत म्हणलं तर अश्लील भाषा वापरणं. अच्छा. किंवा त्यांचा डेटा चोरून त्याचा दुरुपयोग करणं. सध्या या गुन्ह्यांचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. तर मग कशा प्रकारची यंत्रणा असायला पाहिजे? कशा प्रकारे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीसकडे असायला हवं असं तुम्हाला वाटतं? मनुष्यबळ म्हणण्यापेक्षा जे काही म्हणजे मेन म्हणजे की समाजामध्ये तेवढा अवेअरनेस आणला पाहिजे असं मला वाटतं आधी. तर त्याबाबत पोलिसांनी जेव्हा कधी शक्य होईल त्यावेळेस नाही का लोकांना समुपदेशन केलं पाहिजे की आपण जे सोशल मीडिया वगैरे वापरतो तर त्याबाबत त्याचे जेवढे फायदे तेवढे तोटे पण आहेत. आणि त्यातूनच जास्त हा सायबर क्राईम पसरतो. तुम्ही फिशिंग हा शब्द ऐकलाय का? सायबर फिशिंग, ऐकलंय. इंटरनेट फिशिंग काय प्रकार? एवढं माहित नाही. बरं. आई वडील काय करतात? वडील शेती करतात. शेती करतात. बरं, किती शेती आहे तुम्हाला? 3 एकर. काय पिकतात? ऊस. कोणती व्हरायटी असते ऊसाची? 86-032. बरं. कुठल्या सहकारी साखर कारखान्यांना देता ऊस का दुसऱ्या कुठल्या गुऱ्हाळ किंवा रसासाठी जातो ऊस? कारखाना. किती भाव भेटतो सध्या कारखान्यात? एवढं माहित नाही सर. माझ्यापासून कधी शेतात गेले नाही. तुमचा इंटरेस्ट नाही. पण महिला पोलीस कर्मचाऱ्यांची काय समस्या आहे? महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता आपण पाहतो की पोलीस स्टेशनच्या काही आवारात तिथं स्वच्छतागृहांचा प्रॉब्लेम आहे किंवा जे सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर नाही बऱ्याच ठिकाणी. त्यांच्या कामाच्या वेळा पण जास्त कारण मनुष्यबळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आपण कामाची वेळ जास्त आहे त्यांना फॅमिलीकडे तेवढं लक्ष देता येत नाही. परत कधी कधी शोषण पण होतं काही ठिकाणी महिलांचं वरिष्ठांचं. बरोबर. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होतं तर मग त्या संबंधात कुठली एखादी यंत्रणा किंवा कुठल्या गाईडलाईन्स आहेत का? हो, विशाखा गाईडलाईन्स. बरं. मग तुम्ही आता सांगितलं महिला पोलिसांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते. एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तरी तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट मध्ये काय यायचंय मग? मला पहिल्यापासून आवड होती ह्याची. ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेबद्दल ऐकलं तेव्हापासून मला बाकीच्या पोस्टपेक्षा मला पोलीस व्हायचं होतं. आणि मेन कारण हे की मला भाऊ नाही, माझी बहीण आणि मी दोघीच आहे. तर म्हणजे समाजात आपल्या ग्रामीण भागात अजूनही मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा निगेटिव्ह आहे की मुली नाही का फक्त घरच वगैरे हे करतात आणि जरी झालं तरी त्या काही असं पोलिसचं वगैरे काम करत नाही. ह्या बाबतीत निगेटिव्हली बघतात काही ठिकाणी अजून. तर मी पहिल्यापासून ऐकत आले की म्हणजे माझ्या ज्यावेळेस घरच्यांना बोलायचे की तुम्हाला मुलगा नाहीये पाहिजे होता, मुली काय करणार आहे. तर मग मला कुठंतरी ते हे होत होतं म्हणून मी डिसिजन घेतलं की आपल्याला आवड पण आहे आणि पोलीस बनून आपण हे सिद्ध करून दाखवू शकतो की मुली पण करू शकतात. बरं, मग तुमचीच निवड का करायची? सर मॅडम माझ्याकडं निर्णय क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे. परत मी एखादं काम जर हाती घेतलं तर ते मी 100% पार पाडू शकते याची मला खात्री आहे. चालेल, तुम्हाला शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. All the best.